हॅलो एव्हरीवन, दिस इज डी कुमार. आज आपण बघूया की इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला कोणती पुस्तके खरेदी करायची असतात किंवा खरेदी करायला पाहिजे. कारण बरेच लोक विचारत असतात, सर मला इंग्लिश शिकायचं आहे, कोणतं म्हणजे कमेंट वगैरे येतात मला तसे की कोणतं पुस्तक एक्झॅक्टली घ्यायचं की इंग्रजी त्यामुळे शिकता येईल आपल्याला. तर ॲक्च्युली इंग्रजी शिकायचं म्हणजे इंग्लिशचं नॉलेज घ्यायचं, ग्रामर शिकायचं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि इंग्लिश बोलणं शिकायचं ही एक वेगळी गोष्ट आहे. म्हणून जर नुसता ग्रामरसाठी आणि त्याचे नियम वगैरे आपल्याला लक्षात यावेत, आपल्याला एखादी एक्झाम द्यायची आणि पुढे इंग्लिश शिकण्यासाठी म्हणजे स्पीकिंग शिकण्यासाठी सुद्धा ह्या ग्रामर रूलचा यूज होतो, तर त्यासाठी एखादं ग्रामरचं पुस्तक आपल्याला पाहिजे असेल तर एक संपूर्ण इंग्रजी ग्रामर मराठीतून त्यामध्ये सगळं समजवलेलं आहे आणि डिटेलमध्ये सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे. स्टेप बाय स्टेप ग्रामर रूल्स वगैरे त्यामध्ये सगळे समजवलेले आहेत. म्हणजे इंग्लिश ग्रामर तुम्हाला चांगलं करायचं आहे, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी तर ग्रामर आलंच पाहिजे, पण ते आपल्याला पुस्तकांच्या मार्फत घ्यायचं असेल तर संपूर्ण इंग्रजी व्याकरण हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट राहील असं मला वाटतं. आता काहींना इंग्लिश स्पीकिंग शिकायचं आहे, तर स्पीकिंगसाठी जसं रँडम आपल्याला कसं तरी म्हणजे आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या रसानुसार आपल्या इंटरेस्टनुसार जर आपल्याला शिकायचं तर एक चाटे पब्लिकेशनचं एक बुक आहे. त्यामध्ये स्पोकन इंग्लिश कोर्स, कंप्लीट स्पोकन इंग्लिश कोर्स असं चाटे पब्लिकेशनचं एक बुक आहे. हे जवळपास 300-400 पेजेस असतील, मोठं बुक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. अजून इंग्लिश स्पीकिंगसाठी जर हवं असेल तर एक चाऊस पब्लिकेशनचं एक बुक आहे, ते मला खूप छान वाटलं. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे डीपमध्ये शिकवलेल्या आहेत, खूप सारे फॉर्म्युले सगळ्या गोष्टी जवळपास त्यामध्ये ॲड केल्या आहे, ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात आणि ज्या नसतात बी आणि त्या आपल्याला गरजेच्या असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये कवर केलेल्या आहेत. ते चाऊस पब्लिकेशनचं पुस्तक आहे. इंग्रजी बोला पटकन असं त्याचं नाव आहे. इंग्रजी बोला पटकन चाऊस पब्लिकेशनचं. म्हणजे ह्यामध्ये बरंच काही डिटेलमध्ये आणि मराठीमध्ये खूप काही गोष्टी, नुसतं नियम आणि फॉर्म्युले आणि वाक्य असंच नाही तर बऱ्याच गोष्टी यामध्ये कवर केलेल्या आहेत. हे काही पेड व्हिडिओ नाही आहे हा, यामध्ये मी फक्त शेअर करतो आहे तुमच्याशी की तुम्हाला काय शिकण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे. रँडम आपल्या इंटरेस्टनुसार जायचं आहे तर आपण चाटे पब्लिकेशनचं घेऊ शकता. आणि जर आपल्याला व्यवस्थित एक एक गोष्ट बारीकमध्ये समजावून सांगितलेलं आहे असं काही जर पाहिजे असेल तर त्यासाठी इंग्रजी बोला पटकन हे बुक आहे चाऊस पब्लिकेशनचं, हे तुम्ही घेऊ शकता. आणि इंग्लिश आपल्याला व्होकॅब्युलरी वाढवायची असते कधी कधी, म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी लागणारा शब्दसाठा. तसं पाहायला गेलं तर डिक्शनरीमध्ये लाखो शब्द आहेत, एवढे आपल्याकडून पाठ होत नाही आणि मग इंग्लिश बोलण्यासाठी एवढ्या शब्दांची गरज पण नाही. मोजके 3-4-5 हजार शब्द आपल्याला माहिती असले ते आपण चांगल्या प्रकारे कम्फर्टेबल इंग्लिश बोलू शकतो. आणि जनरली 1000-1500 शब्द आपले पाठांतर पण असतात. मग तुम्हाला असे शब्द पाहिजे की इंग्रजी बोलण्यासाठीच म्हणजे रेग्युलर दररोज काम येतील असे, तर त्यासाठी दुसरं मार्केटमध्ये असं काही स्पेशल डिक्शनरी नाही आहे. इंग्लिश बोलण्यासाठीच आपल्याला असं काही बुक पाहिजे तर मी स्वतः तसं एक बुक लिहिलं आहे. जवळपास 10-11 वर्षापासून मी इंग्लिश शिकवतो आहे आणि त्या अनुभवातून आणि त्यानंतर बरंच काही रिसर्च करून मी एक ई बुक लिहिलं आहे स्वतःचं, पण ते मी प्रिंट केलेलं नाही आहे. ते PDF तुम्हाला मिळून जाईल. त्याची जस्ट कॉस्ट आहे 199 रुपीज. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून घेऊ शकता. ह्यामध्ये 4000 असे शब्द आहेत जे इंग्रजी बोलण्यासाठी काम येतात आणि ते नेहमी दररोज यूज होतील असे शब्द आहेत. वाटतंय तुम्हाला की एक गोष्ट तुम्हाला कायमचं लक्षात ठेवा, सांगून देतो आहे की पुस्तक आपण हौसेनं आणतो आणि मोटिवेशन वगैरे आलं तर 4-8 दिवस 15 दिवस आपण छान प्रकारे वाचतो आणि त्यानंतर आपण कंटाळून जातो आणि मग सोडून देतो. बऱ्याच गोष्टी क्लिष्ट असतात, अवघड असतात, डिफिकल्ट असतात आणि त्या आपल्याला समजायला जड व्हायला लागल्या की आपण सोडून देतो. कधी कधी काय होतं, आपला इंटरेस्ट कमी होऊन जातो, दुसऱ्या गोष्टीकडे इंटरेस्ट जातो आहे. त्यामुळे बुकमधून जनरली कोणी इंग्लिश शिकत नाही. शिकलं बी तर नॉलेज होऊन जातं, ग्रामर समजायला लागतं, रूल समजायला लागतं, पण बोलता नाही येत. त्यासाठी प्रॉपर प्रॅक्टिस पाहिजे आणि तुम्हाला प्रॅक्टिस हवी असेल तर आमचा लाईव्ह कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. फार कमी किंमत आहे त्याची. माहिती हवी असेल तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही इतर माहिती घ्या. तुम्हाला आवडलं, सगळी माहिती पटली तरच तुम्ही जॉईन करू शकता. जवळपास 10-15 देशातून ॲडमिशन आमच्याकडे असतात आणि हा कोर्स खूप कमी किमतीत
मी लाईव्ह समोर बसून तुमची प्रॅक्टिस घेतो, त्यामध्ये ट्रान्सलेशन घेतो, तुमचं ग्रुप डिस्कशन, कन्व्हर्सेशन, चॅटिंग, इंग्लिशमध्ये गप्पा मारायचं, डिबेट असतात, इंग्लिशमधून वादविवाद करायचे, गोष्टी इंग्लिशमधून सांगायच्या, दुसरा आपल्याशी बोलतो, प्रश्न विचारतो, तो प्रश्न कसा समजून घ्यायचा, त्याचं उत्तर कसं द्यायचं, आपण स्वतः कसे प्रश्न बनवायचे, ते दुसऱ्याला कसे विचारायचे, वाक्य कसे फ्रेम करायचे, त्या वाक्यामध्ये आपण कोणता शब्द कुठे टाकायचा, कोणत्या शब्दाची जागा कुठे आहे, एक वाक्य बनलं की दुसरं वाक्य लगेच ऑटोमॅटिक कसं जमलं पाहिजे, एक वाक्यानंतर 2 वाक्य 3 वाक्य कशी जॉईन करायचे, या सगळ्या गोष्टी मी समोर बसून घेतो. तुम्ही काही विसरले तर ते मी आठवून देतो, तुम्ही काही चुकताय तर त्या मी समजून सांगतो. अशा बऱ्याच गोष्टी लाईव्ह समोर बसून मी करतो आणि फक्त 10 विद्यार्थी मी एका बॅचमध्ये घेतो. त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर बुक न घेता हा कोर्स तुम्ही केला तर बुकमध्ये तुमचे 2-3 वर्ष निघून जातील. हा कोर्स तुम्ही 3 महिन्यात जवळपास इंग्लिश बोलायला लागता. त्यामुळे ह्या कोर्सचा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना वाटतं की मला टाईम नाही आहे लाईव्ह येण्यासाठी, 1 तास असतं दिवसात, तर तुम्ही तो टाईम वगैरे विचारण्यासाठी कॉल करू शकता. पण टाईमच नाही आहे तर ते माझं एक व्हिडिओ कोर्स आहे तो घेऊ शकता आणि सोबत हे जे ई बुक आहे हे घेऊ शकता. तो कोर्स आणि ई बुक दोन्हींचे जवळपास 1200 रुपयाच्या आसपास तुम्हाला फीस लागेल. पण त्याच्यातसुद्धा सगळं काही कवर केलं आहे मी, हाय HD क्वालिटीचे आणि स्टेप बाय स्टेप त्यामध्ये शिकवलेलं आहे मी. असं नाही की धरसोड किंवा मागे पुढे असं काही नाही, सगळं डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवलेले हाय क्वालिटी व्हिडिओज आहेत. हे तुम्हाला कायमचे तुमच्याकडे असतील, लागलंच तर ते तुम्ही घेऊ शकता, नाही तर लाईव्ह कोर्स करू शकता. नुसता ई बुक पाहिजे तर 199चं घेऊ शकता आणि बाकीचं पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर ते ऑनलाईन पण तुम्हाला ॲमेझॉन वगैरेवर मिळून जातील. मी सांगितलेले बुक्स ॲमेझॉनवर चेक करू शकता. मला पेड व्हिडिओ नाही आहे आणि यांची मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार नाही की जेणेकरून मला त्यातून काही कमिशन आलं पाहिजे, असं काही नाही. तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही वाटलं तर तुम्ही कॉल करून बाकीची इन्क्वायरी पण करू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.